शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर हे मागील काही वर्षांपासून हजारो शिवभक्तांना एकत्रित करत कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर पर्यंत कावड यात्रा काढतात। मागील वर्षीपेक्षाही यावर्षी हिंगोली शहरात बॅनरबाजीनं परिसर गजबजून गेला होता। गर्दी जमवण्यासाठी यंदा तर वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली। यंदा जास्त गर्दी झाल्यानं अनेक भक्तांनी वाहनांना तथा ट्रॅक्टरच्या हेडवर बसून देखील जीवघेणा प्रवास केला। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवाच्या नावाखाली ही कावड यात्रा काढून वेगवेगळी आमिषे दाखवत कावड यात्रेत गर्दी जमवल्याचा आरोप देखील यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केलाय। आज कळमनुरी तालुक्यामध्ये गद्दार आमदाराची कावड यात्रा निघाली। खरं पाहिलं तर आज श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आपण बघितलं असेल की महादेवाचं नाव घेऊन कुठेतरी राजकारण करायचं, जनतेची दिशाभूल करायची आणि कावड यात्रेला बोलवण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। यांनी इथं पण राजकारण करायला कमी राहिले नाहीत। तुम्ही बघितलं असेल बॅनरवर तिथं पण महादेवाचा फोटो आहे, पक्षाचं चिन्ह आहे। टी शर्टवर बघितलं असेल पक्षाचं चिन्ह आहे, महादेवाचा फोटो आहे। म्हणजे फक्त यांना जे काही करायचं ते फक्त कोणतंही काही करत असताना फक्त राजकारण त्याच्यामध्ये साधून घेण्याचं काम हे लोक या ठिकाणी गद्दार लोक मिंदे गटाचे लोक करत आहेत। आणि बघितलं असेल कळमनुरी विधानसभा हा खूप चांगला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामधले तरुण पिढी असेल, आम्ही आत्तापर्यंत बघितलेलं आहे, मागचा पण इतिहास आहे। हे लोक खूप चांगलं आणि निर्मळ मनाने या मतदारसंघामध्ये गुणागोविंदानं जातीपातीचं राजकारण न करता राहतात। पण काही दिवसामध्ये बघितलं असेल या कळमनुरी विधानसभेमध्ये मटका, दारू, हे अवैध धंदे, वाळू, या अवैध धंद्याचा सुळसुळाट झालेला असताना काल कावड यात्रेला लोकांची मानसिकता यांच्या कावड यात्रेला यायची नव्हती, पण देवाचं नाव घेऊन कावड यात्रेला येण्यासाठी लोकांना वेगवेगळे आमिष दिले। कुणाला पैशाने 1000 रुपये आणि टी शर्ट देण्याचा प्रयत्न केला। तितक्याहूनही नाही थांबले तर जागोजाग जे धाबे त्या रस्त्यामध्ये आहेत, हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये दारू, त्यांच्यासाठी दारूचे पण व्यवस्था केली। काही व्हिडिओ पण याच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। असं जर तुम्ही करत असाल ही तरुण पिढी, हे कळमनुरी मतदारसंघातली जनता, मतदार तुम्हाला कधीच माफ करणार नाही। आणि मी लिहून देतो आणि मी सांगतो तुम्हाला 1000% संतोष बांगर यांचा पराभव होणार म्हणजे होणार। हा इतिहास आहे आणि इतिहास कोणी बदलू शकत नाही। कारण की ज्यांनी शिवसेनेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत, उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली, शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्या अंगावर कधीच गुलाल पडला नाही। हा कळमनुरीचा इतिहास आहे आणि हा इतिहास येथील जनता पुन्हा त्याच पद्धतीनं या येणाऱ्या विधानसभेमध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही। यावेळी काहींना नगदी पैसे वाटप केल्याचा आरोपही यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी केला आहे। या कावड यात्रेत गर्दी जमवण्यासाठी दारूची व्यवस्था केल्याचा आरोपही यावेळी केला असताना काही व्हिडिओ देखील सोशल माध्यमातून व्हायरल झालेत। विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना देवाच्या नावाखाली कावड यात्रेच्या माध्यमातून शिवशंभूंच्या भक्तांना मदिरा देऊन गर्दी जमवण्याचा खटाटोप कशासाठी, असा सवाल आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।